नमस्कार, मी निसर अहमद. आपण पाहता मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. आज कडा शहरामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. सर्व देशांना आदर्श द्यावा अशी ही परंपरा आहे. निवडणूक झाल्यानंतर सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच मतदान केंद्राच्या बाहेर आवारात बैठक घेतात व सर्व पक्षाचे नेते आपले मनोगत व्यक्त करतात. निवडणुकीच्या काळात जे झाले गेले सर्व विसरून सर्व आनंदात राहतात. पाहूया तेज वार्ताचा हा रिपोर्ट. आपण पाहता तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. आज विधानसभेची निवडणूक कड्यात शांततेत पार पडली. सर्वांनी आदर्श घ्यावा अशी कडा शहराची निवडणुकीनंतरची एक परंपरा आहे. निवडणूक झाल्यानंतर सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते त्याच आवारात बसून नंतर चहापान घेऊन दोन शब्द बोलून मन मोकळे करतात. नंतर पूर्ण हेवेदावे विसरून आनंदाने राहतात. पाहूया कोणाचं काय मनोगत आहे ते. आज विधानसभेचे शिरूर आष्टीपाडा आणि शिरूर मतदारसंघाचे मतदान शांततेत पार पडले. आता कोणी काही काय बांधित असेल, काही कोणी म्हणत असतील. या कड्यामध्ये बसून काय पूर्ण मतदारसंघाचा अंदाज बांधणं म्हणजे काही सोपं नाही. शिरूरला जायचं, शिरूरचं काय माहिती विसरून गप्पा मारायचा हे चालत नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कड्यामधली जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे शांततेत आणि व्यवस्थित पार पडलं. याला कारण म्हणजे इथला स्टाफ, ह्या स्टाफने शिस्तीमध्ये काम केलं. आणि हे जे काही नागाचे गणे यांचे आलेले माणसं आहेत यांनी तर काही काठीच होती, यांचं मागण गणच लावलेलं. त्यामुळे कड्याला अशी शिस्त लावणारी माणसं असावीत. त्यामुळे कडा शिस्तीत आणि व्यवस्थित राहतात. तसं कड्याने आतापर्यंत फार शांततेत आणि व्यवस्थित पार पडलेला आहे. आता सर्वांना म्हणजे माहिती सांगायचं म्हणजे कोण काही म्हणत असतं, कोणी काही बोलत असतं. आतापर्यंत आपल्या कड्यामध्ये बाकीचं काही झालेलं नाही. यात्रा असो, सप्ताह असो, नाही तर कोणाचा काही कार्यक्रम असो, त्यामुळे सगळं आपण एकोप्याने करतो आणि असंच एकोप्याने चाललं पाहिजे. तिथून पुढे सुद्धा आता आम्ही समजा तरुण मुलांनी सुद्धा त्या पोझिशनप्रमाणे राहिलं पाहिजे. ती परंपरा टिकवली पाहिजे. आणि लोक आपल्या गावाला नावं ठेवतात की कडा गाव नंगाडे, बघा कड्याचे आदर्श काय हे लोकांना दाखवून देतोय आपण. अभिनंदन व्यवस्थित कार्य पार पडतो. आणि हे कारण म्हणजे सर्वांचा आपण एक विचार आहे, आपल्याकडे आदर आहे. मोठा लहान आपण एकमेकांचा आदर करतो. कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे हे देणं घेणं नसतं. उद्या हे सगळं विसरून जात असतात. गुलाल घेताना सुद्धा कोण घेतं कोण जातं हे सगळ्याला माहीत असतं. निवडून येणारा येत असतो, पण हे आपण आपसात भांडण करत नाहीत, व्यवस्थित राहतो, गुन्ह्यागोंद्याने वागतो. असेच वागव असं सर्व गावकऱ्यांना विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद. सार्वत्रिक निवडणूक 2019च्या आज मतदानाच्या शेवटच्या दिवशी सर्व कर्मचारी वर्ग, सर्व पोलीस कर्मचारी आणि या कडा शहरातील 9 बूथवर सर्व जे कार्यकर्ते, आज सर्व कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या विधानसभेची निवडणूक पार पडत असताना एकदम शांततेच्या वातावरणात पार पडलेले आहे. त्या शांततेमध्ये मतदान होण्यामध्ये या ठिकाणी जे पोलीस स्टाफ आहे, प्रथमतः मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यानंतर या ठिकाणी जे बिलिओ आहेत त्यांनी सुद्धा मतदाराची कसली अडचण येऊ दिली नाही. मतदारांना त्यांचा अनुक्रम नंबर, त्यांचा भाग क्रमांक नंबर हा व्यवस्थितरित्या सांगितलेला आहे. आणि दुसरं सांगायचं झालं तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कडा एक गाव असं आहे की या गावामध्ये मतदान असं शांततेत पार पडतं. आणि सर्व पक्षी आज या ठिकाणी जे जमलेले जे कार्यकर्ते आहेत ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यात भाजप आहे, वंचित आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र बसून शेवटी चहा पाणी घेऊन मग आपापल्या घरी शांततेत जातात. आणि आता 6 वाजल्यानंतर आपल्याला घालून दिलेली आहे. राजकारणात काम करत असताना मी सांगितलं आता की आपण शांतता आणि सौहार्द हे ठेवतो. कारण एकमेकाचे किती जरी द्वेष असला, भांडणं असले ते राजकारणापुरते असते. आता आबासाहेब आहेत, ते जरी आमच्या काही दिवस नाराज होते पण माझ्याजवळच येऊन बसले. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. शक्ती विसरलेला हनुमान म्हणत असतो, पण ते खरोखर तसे नाहीत. ते शक्ती पण आहे आणि विसरलेली असली तरी आम्ही जागी पण करत असतो. तर या ठिकाणी मी सर्वांचा सगळे कडा शहरामध्ये 9 बूथ आहेत. त्यावर 9167 एकूण मतदान आहे. त्यापैकी या 9 बूथवर 5933 एकूण मतदान झालेलं आहे. 64.79 ही टक्केवारी झालेली आहे. तशी ही टक्केवारी खूप कमी आहे. कारण आता आपण गेल्या 3-4 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, ती जवळपास 74% पर्यंत ती गेलेली होती. ही टक्केवारी कशामुळे कमी झालेली आहे याचं कारण आपण सगळ्यांनी शोधले पाहिजे. प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क हा
बजावलं गेलं पाहिजे, कारण या मतदानातूनच कुणीतरी आपला लोकप्रतिनिधी आपण निवडत असतो. आपल्या गावाचं देशाचं हे यामधून विकासाचं ध्येय निर्माण होत असतं. म्हणून आपण सगळ्यांना एक या निवडणुकीमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी झाली की फार काही असं ओढाओढी झाली नाही आणि पैशाचा पण काही बाजार जास्त झाला नाहीये. तर ही सगळ्यांनीच मिळून मला वाटतं हे ठरवलंय की हे सगळं कमी कमी करायचंय आणि ते आपण या निमित्ताने एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे. तरी नाही नाही, अजिबात पैशाविषयी कोणी वाटलेलं नाहीये, कोणी कोणाला दिलेलं नाहीये. त्यामुळे हे जे एवढं मतदान झालंय ते उत्स्फूर्त मतदान झालेलं आहे. या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो, माझ्या वतीनं आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. यानंतर कडागावचे सरपंच अनिल तात्या ढोबळे ते बोलतील. आपल्या गावामध्ये आष्टी पाडोदा शिरूर मतदारसंघाची निवडणूक झालेली आहे. मी सर्वप्रथम आपल्या कडा येथील युवक कार्यकर्ते सचिन पोकळे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचं सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ज्यांना नेतील त्यांना आज आमच्या गावामध्ये आतापर्यंतच्या आम्हाला जसं कळतं आतापर्यंत निवडणुका झालेल्या आहेत, आमच्या गावामध्ये भांडणं किरकिऱ्या कधीच होत नाहीत आणि हा आदर्श इतर गावांनी बी असाच घ्यावा. आपण सर्वजण कोणत्याही पक्षातले असो, पण आपल्या गावाकरता किती निधी खर्च होतो, किती निधी आणतो याकडे सर्वांनी लक्ष द्यावं. राजकारण तेवढ्या पुरतं करावं, मी अशी सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्वजण शांततेत निवडणूक पार पाडल्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी कडा ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. मी जास्त बोलणार नाही, माझ्या आधी सारे ज्येष्ठ मंडळी बोललेले आहे. आज जे शांततेत मतदान झालं त्या प्रसंगी पोलीस कर्मचारी, वोटिंगवाले कर्मचारी व गावकऱ्यांचे साऱ्यांचे आभार मानून थांबतो. ओके. बोट काय अशी पाहिजे सर? नमस्कार, मी अनिस मोमीन. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना, चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रहा अपडेट.
नमस्कार. मी उल्हास पांडुरंग वाघमोडे. आमचं दुकान पांडुरंग कलेक्शन नौशाद कोल्ड्रिंकच्या समोर अकलूजला मेन रोडला सरकारी दवाखान्या शेजारी आहे. तर आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. गरिबाला परवडणारा, श्रीमंताला आवडणारा असा माल आमच्याकडे आहे. एकदा अवश्य येऊन भेट द्या आणि तुमच्या लक्षात येईल. दुकानामध्ये साड्या मिळते, ब्लाऊज मिळते, पर्पल मिळते, शूटिंग, शर्टिंग, टोपी, टॉवेल. गरिबांचा बस्ता आम्ही अतिशय 10 ते 15 हजारात सुद्धा बस्ते करून दिलेले आहेत. एकदा गोरगरिबांनी येऊन भेट द्यावी आणि मग तुमच्या लक्षात येईल एकदा बिल झाल्यानंतर काय आहे पांडुरंग कलेक्शनची कमाल. धन्यवाद.